बाहेरून धो धो पाऊस पडतोय आणि आतून पांढराशाचा वास येतोय. बस इथून सुरुवात झाली होती आमच्या गोष्टीची. सरकारचा फोन आला, म्हणाले तांबडा पांढरा खायची लई इच्छा झाल्या. मग मी सुद्धा जास्त विचार न करता गेलो सरकारांच्या बरोबर अशा एका ठिकाणी जिथे वडगावकर गेली 15 वर्ष जेवतायत. टेबलावर आली आपली चिकन थाळी, तांबडा पांढरा रस्सा, थंडगार सोलकढी. पहिला घास घेतला पांढराशाचा. तुम्हाला बघूनच कळलं असेल की पांढरासा काय चवीचा असेल ते, स्टार्ट टू एंड. त्यानंतर घेतला तांबडा रस्सा, तो पण एकदम तिखट आणि एकदम बॅलन्स होती. सोलकढी पण पिली. सोलकढी एकदम थंडगार होती. एकदम आत्मतृप्त झाला सोलकढी पिऊन. आणि आता नंबर होता राईसचा, आणि राईस पण होता अनलिमिटेड. मग काय दिला राईसवर पण चांगला दणका लावून. जागा काही लक्झरी नाही, एसी नाही, पण ऑथेंटिक चव जर हवी असेल आणि पैशाची व्हॅल्यू हवी असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा हॉटेल गणेश वडगाव इथे एकदा. तुम्ही गेला का कधी इथं? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. वडगाव मधलं दुसरं कोणतं हॉटेल तुम्हाला आवडते ते पण सांगा. तुमच्या भागातले असे ऑथेंटिक हॉटेल बघायचे असतील तर आपल्या चॅनल नक्की फॉलो करा. इथं मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तुमच्या भागातले एकदम ऑथेंटिक हॉटेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.